भामट्यांची चोर भामट्यांची लुच्च्या पुढाऱ्यांची सत्य कथा नाना पाटलाची जिराजी नाना पाटलांची जिराजी। हा देशाचा देशभक्त क्रांतीवीर नाना पाटील हा नेता कुठे जन्मला सांगतो तुम्हाला। सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला निमेड मचिंद्रगाव कृष्ण तीराला पाटील कुळी पुत्र जन्माला जिराजी पुत्र जन्माला जिराजी। हा देशाचा देशभक्त क्रांतीवीर नाना पाटील शेतकऱ्याच्या आज कुटुंबात जन्माला आलेला आणि हा नाना पाटलांनी काय करायला सुरुवात केली। कुस्तीचा नाद नानाला घरी नाना तांगला जिराजी। आणि नाना पाटलांनी काय केलेलं आहे, हुडकून गाव क्रांतीचा पेटला कुंड उभारून बंड ठोकुनी दंड प्रकार ज्वालामुखी झाला तयार स्थापन केलं पत्री सरकार पत्री सरकार नव्हे, या माझ्या या भारत देशामधून या गोऱ्या माकडाला हुसकावून लावण्यासाठी या नाना पाटलानं काय केलेलं आहे, पत्री सरकार स्थापन केलं। म्हणून हुडकून गाव गुंडाला हुडकून चोर भामट्याला हुडकून लुच्च्या पुढाऱ्याला हुडकून गोऱ्या माकडाला पत्र ठोकी त्यांच्या पायाला जिराजी ज्याप्रमाणे या तांदळामध्ये खडे असतात त्याप्रमाणे ही आमच्या देशामध्ये खडे होते आणि नाना पाटलाला विरोध करत होते आणि इंग्रजाला भितरवत होते की केवळ नाना पाटलाला वेळीच बंधन नाही घातलं तर नाना पाटील आपल्याला ऐकणं होणार आहे। म्हणून काय केलं, पकड वारंट नाना पाटलाला आणि एको बातमी लागली साहेबाला। आणि काय बातमी लागली म्हणाल, नाना पाटील खेड्यात चाललेला वार्ता साहेबाला नावे घरी गेलेला वाट्या बसनेला दाढी करणेला साबण दाढीला हातात आरसा धरलेला नारशात पोलीस दिसला। नाना पाटील विलिंदर कसला चटकन दाढीचा साबण पुसला नावेच्या दंड मानेला साबण लावला दाढीला जिराजी। आणि नाना पाटलाला वाटलं, इंग्रजाला वाटलं ज्याच्या दाढीला साबण तोच नाना पाटील आणि ज्याच्या हातात वस्ताला तोच नावे। म्हणून काय केलं, पकडून नेलं नानाला कैद बघा केला ठाण्यावर नेला विचारपूस केली नानाला गरज म्हणून साहेब बोलला, हे नाना पाटील पकडलं का नाही आम्ही तुम्हाला। आणि त्याच वेळेस या नावेच्या लक्षात आलं की नाना पाटलानं आपल्या हातावर तुरी येऊन फरार झालेला आहे। म्हणून नावी काय म्हणत आहे, हे साहेब तुम्ही चुकला हाजा हातीला गेला तुझा बाप निघून गेला दिराजी।